नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकेतर पदावरून जर आपली शिक्षक पदावर नियुक्ती होत असेल, म्हणजे जर आपल्याला पदोन्नती मिळत असेल, तर त्या बाबतीत एक महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि या शासन निर्णयाच्या बाबतीत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। शासन निर्णय फार महत्त्वाचा आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी, ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षक या पदावर पदोन्नती होण्यासाठी शिक्षण आहे आणि अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जर पदोन्नती हवी असेल शिक्षक पदावर, तर त्यांच्या बाबतीत काय नियम लागू होणार आहे असा एक महत्त्वाचा नियम आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग त्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओतला जो शासन निर्णय आहे तो आज आपण समजून घेऊया। तर प्रस्तावना सर्वात आधी बघूया आपण। राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा निर्णय सन 2017 पासून शासनाने घेतलेला आहे। यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे। असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरक पत्रान्वये शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे। यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। जसं की आपण प्रस्तावनेत बघितलं की आता 2017 पासून जर आपण बघितलं तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकाची पडताळणी होऊन अभियोग्यता चाचणी घेऊन शिक्षक या पदावर नियुक्त होतात आणि शिक्षक या पदावर एवढ्या चाळणीमधून नियुक्त झाल्यानंतर शिक्षकाची गुणवत्ता ही उच्चस्तरीय असते आणि त्यासाठीच जर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जर शिक्षक पदावर आपण पदोन्नती देत असू तर विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी ही बाब असू शकते, असं शासनाचा एक विचार आहे आणि म्हणून शासनाने आता एक शासन निर्णय याच बाबीसाठी प्रसिद्ध केला आहे। शासन निर्णय आहे दिनांक 25 मार्च 2026 रोजीचा। आता शासन निर्णयात नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आपण सविस्तररित्या बघणार आहोत। उक्त संदर्भाधीन शासन पूरक पत्र दिनांक 10/6/2005 मधील परिच्छेद क्रमांक 8 येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे। शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकांचेच मानधन आणि इतर अटी शर्ती लागू होतील। मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल। सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे। आता इथं बघू शकतो आपण की 10/6/2005 या पूरक पत्रात परिच्छेद क्रमांक 8 मध्ये अशा प्रकारची एक तरतूद देण्यात आलेली होती की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जर माध्यमिक शिक्षकांसाठीचं आणि किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी जी अर्हता लागते, जी शैक्षणिक अर्हता लागते, ती शैक्षणिक अर्हता जर एखादी शिक्षकेतर कर्मचारी धारण करत असेल आणि त्याला जर शिक्षक म्हणून पदोन्नती घ्यायची असेल तर त्याला त्या पदावर जाताना शिक्षण सेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल, अशी अट पूरक पत्रात 10/6/2005 नुसार स्पष्टपणे म्हटलेली आपल्याला दिसत आहे। परंतु अजून एक बाब तिथं म्हटलेली आहे की अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल, परंतु त्याच कर्मचाऱ्याने आधी जी सेवा केलेली आहे ती त्याच्या सेवानिवृत्तीच्या वेतनासाठी ग्राह्य धरता येणार आहे, म्हणजे त्याला वेतनात संरक्षण मिळणार आहे। परंतु जर शिक्षक म्हणून जर नियुक्ती होणार असेल तर त्याला शिक्षण सेवक पदाचा जे मानधन आहे तेच मिळणार, अशी एक तरतूद 10/6/2005 पत्रात होती आणि सदर तरतूद या निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे। त्यानंतर दुसरा आपण एक मुद्दा जर बघितला तर शिक्षकेतर पदावरून शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन निर्णय, आदेशात, परिपत्रकात, सल्लेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी
देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहेत. आणि हा जो शासन निर्णय आहे, आता शिक्षक पदावरून शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत, म्हणजे आपल्याला शिक्षकेतरवरून शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर जर आपल्याला नियुक्ती मिळणार असेल तर त्या बाबतीत कोणताही शासन आदेश असो, परिपत्रक असो, त्या सर्व बाबी या देखील या अटीनुसार अधिक्रमित करण्यात येत आहेत. सदर शासन निर्णय आपल्याला जर डाउनलोड करायचा असेल तर तो आपल्याला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या शासन निर्णयातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच कळते, म्हणजेच हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय आपल्याला स्पष्टपणे एक माहिती देतो की सुरुवातीची जी शिक्षकेतर पदावरून जर शिक्षक पदावरून नियुक्तीबाबत जी तरतूद होती, ती तरतूद आता पूर्णपणे रद्द झालेली आहे. आणि त्यामुळेच हा शासन निर्णय 25 मार्च 2026 रोजी शासनाने जाहीर केला आहे की जर शिक्षकेतर कर्मचाऱ्याची शिक्षक या पदावर जर नियुक्ती होत असेल तर ते शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळेच दिलेलं हे जे शासन निर्णय आहे त्यात सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे, म्हणजेच काय तर ती रद्द करण्यात येत आहे. आणि त्यामुळेच आता ही जी शिक्षकेतर कर्मचाऱ्याची शिक्षक पदावर नियुक्ती आहे ती आता अशा पद्धतीने होणार नाही. त्यासाठी आपल्याला पवित्र पोर्टलमधून किंवा अभियोग्यता चाचणी देऊनच आपण शिक्षकेतर कर्मचारी देखील असतील तरी त्यांना शिक्षक होण्यासाठी अभियोग्यता चाचणी, तसेच जर 6 ते 8 वर त्यांना किंवा 1 ते 5 वर शिक्षक म्हणून नियुक्त व्हायचं असेल तर TET पात्रता असणं गरजेचं आहे. म्हणजेच आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जर पदोन्नती घ्यायची असेल तर तुम्ही कनिष्ठ लिपिक असाल तर वरिष्ठ लिपिक या पदावर, म्हणजे त्याच स्तरावरील त्याच सेक्शनमधील पदावर तुम्ही जाऊ शकतात. पण शिक्षक या पदावर येण्यासाठी 25 मार्च 2026च्या या निर्णयानुसार तुम्हाला आता तसे करता येणार नाही. तर एक महत्त्वाचा असा शासन निर्णय 25 मार्च 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. आणि यात आपल्याला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बाब दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतली माहिती शेअर नक्की करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जावा त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आणि माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.